पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती आणण्यात आलेली आहे। भारताच्या विनंतीनंतर आंतरराष्ट्रीय कोर्टाकडून कुलभूषण यांच्या फाशीवरती स्थगिती आणण्यात आली आहे। भारतासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। हेरगिरीचा आरोप करत पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती। कुलभूषण जाधव हे माजी नौदल अधिकारी होते। आपचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी एका मशीनचं प्रात्यक्षिक दाखवत ईव्हीएममध्ये फेरफार केला जाऊ शकत असल्याचा दावा केलाय। दिल्ली विधानसभेच्या विशेष सत्रामध्ये काल सभागृहात भारद्वाज यांनी हे प्रात्यक्षिक दाखवलं। मात्र निवडणूक आयोगाने भारद्वाज यांनी दाखवलेलं मशीन हे ईव्हीएम नाहीच असा खुलासा केलाय। त्यामुळे या प्रकाराला आता नववळण मिळालेलं आहे। आपकडून याबद्दल काय प्रत्युत्तर मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। विधानसभेमध्ये भारद्वाज यांनी प्रात्यक्षिक दाखवत मशीनच्या मदरबोर्डमध्ये फेरफार केले जात असल्याचा दावा केलाय। त्यामुळे निवडणूक आयोगाने या सगळ्या संदर्भात आता स्पष्टीकरण दिलंय। बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने टॉयलेट एक प्रेम कथा या त्याच्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। या भेटीदरम्यान सिनेमाचं नाव ऐकून मोदींना देखील हसू अनावर झालं। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानावरती आधारित हा सिनेमा आहे। यासंबंधीच अक्षय कुमारने त्यांची भेट घेतली आहे। या भेटीचा फोटो अक्षय कुमारने सोशल मीडियावरती शेअर केला। या सिनेमाचं शूटिंग यावर्षी फेब्रुवारीमध्ये पूर्ण झालेलं आहे। त्याचवेळी या सिनेमाचा लुक देखील रिलीज करण्यात आलेला होता। श्री नारायण सिंग दिग्दर्शित या सिनेमामध्ये अक्षय कुमार, भूमी पेडणेकर, अनुपम खेर आणि सना खान यांच्या भूमिका असतील। भारताची माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज झुलीन गोस्वामीने महिलांच्या वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्सच्या विक्रमाला गवसणी घातलेली आहे। झुलीनने दक्षिण आफ्रिकेतील वनडे मालिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान रेसिबे तेझाकेला बाद केलं आणि ऑस्ट्रेलियाच्या कॅथलिनचा विक्रम मोडीत काढला। झुलीनच्या खात्यामध्ये आता 153 वनडे सामन्यांमध्ये 181 विकेट्स जमा झाल्या। सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित सचिन बिलियन ड्रीम्स या आगामी चित्रपटातील दुसरं गाणं आता लॉन्च करण्यात आलेलं आहे। हिंद मेरे जिंद मेरे हे चित्रपटातलं पहिलं गीत आधीच लॉन्च झालेलं आहे आणि आता त्यानंतरचं दुसरं गाणं सचिन सचिन हे लॉन्च करण्यात आलं। यावेळी संगीतकार AR रहमान, गायक सुखविंदर सिंग त्याचबरोबर चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स उपस्थित होते।